नमस्कार. माझं नाव दिनार. मी पॉलिटिकल ऑब्झर्वर नाही आहे. सॉरी, पॉलिटिकल ऑब्झर्वर आहे. मी पत्रकार नाही आहे. गेले अनेक वर्ष राजकारणाचा अभ्यास करतो आहे आणि माझ्या मनात आलं की आपलं एक यूट्यूब चॅनल सुरू करून आपण जे विचार करतो ते लोकांपर्यंत पोचवावेत. बघा, तुम्हाला पटतायत का? प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. राज ठाकरे त्यांच्या फॅमिलीसकट जेव्हा लंडनहून आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि त्यांचा बाईट मागितला. तो बाईट मी ऐकला टी व्हीवर. पेहलगाम त्यांची जी नेहमीची स्टाईल आहे, कोणाला तरी काय रे ते असं वगैरे करून, मग ते काय रे ते असं विचारणं म्हणजे इतकं फालतू आहे की मी माझ्या ते लक्षात पण राहत नाही. हे असं दाखवायचं असतं की इतकं क्षुद्र आहे. मग पेहलगामविषयी ते असं म्हणाले की तिकडे तुम्ही युद्ध करता. ॲक्च्युली ते युद्ध झालंच नव्हतं. तिकडे तुम्ही युद्ध करता. तो एअर स्ट्राईक होता. फक्त 3 किंवा 4 किंवा 9 असे काय एअर स्ट्राईक्स कॉन्सिक्युटिव्ह केले गेले 20 मिनटं. ते लँड वॉर अजिबात नव्हतं. त्याच्याबद्दल ते असं म्हणाले की इकडे एवढे प्रॉब्लेम आहेत, तुम्ही लढाई कसली करता. कॉलेजची मुलं, शाळेची मुलं, तिथपर्यंत ड्रग उडायचं प्रमाण गेलं आहे. हे किती सिरियस आहे. ते दहशतवाद्यांशी कसले लढता. हे किती मूर्खपणाचं स्टेटमेंट आहे. बघा, सेंटर आणि स्टेटनी काय काय डील करायचं याच्याविषयी 3 लिस्ट केले गेलेले आहेत. जी लिस्ट सेंटर बघतं, एक लिस्ट स्टेट बघतं. तर सेंटरच्या लिस्टमध्ये काय येतं तर मिलिटरी ॲक्शन येते, देशाची सिक्युरिटी येते. स्टेटच्या लिस्टमध्ये काय येतात, पोलीस येतात. एक आहे युनियन लिस्ट, एक आहे स्टेट लिस्ट. आणखीन एक लिस्ट असते कॉन्करंट लिस्ट. ते कॉन्करंट लिस्टमध्ये काय येतं तर काही सब्जेक्ट असे असतात की जे कॉमन असतात, जे स्टेट पण डील करू शकतं आणि युनियन पण डील करू शकतं. अर्थात युनियनची अथॉरिटी मोठी असते त्याच्यात. तर त्याच्यामध्ये येतं एज्युकेशन. परत एकदा सांगतो, नीट लक्षात घ्या. जे मॅटर्स युनियन डील करतं त्याला म्हणतात युनियन लिस्ट. जे मॅटर स्टेट डील करतं त्याला म्हणतात स्टेट लिस्ट. आणि असे काही मॅटर आहेत जे दोन्ही डील करू शकतात, त्याच्यात कायदे करू शकतात, अशा लिस्टला कॉन्करंट लिस्ट म्हणतात. ज्याच्यामध्ये येतं फॉर एक्झाम्पल एज्युकेशन. आता जेव्हा आपली लढाई चालू असते, मिलिटरी जेव्हा बिझी असते दुसऱ्या सैन्याशी, दहशतवाद्यांशी लढण्यात, तेव्हा पोलीस यंत्रणा जास्त अलर्ट असते. कारण देशात त्यांना शांतता हवी असते. लढाई सुरू असताना काही कारस्थानं नको असतात. ॲटोमॅटिक पोलीस यंत्रणा जास्त सजग होते. तेव्हा राज ठाकरे जे म्हणाले की आपल्याकडे किती प्रॉब्लेम आहेत, ड्रग्ज ओढत आहेत लोक, कॉलेजमधले ओढत आहेत, शाळेतले ओढत आहेत, तर एक लक्षात घ्या, हे डील पोलीस करतात, मिलिटरी नाही करत. तेव्हा हे डील करण्यात, हे ड्रग्सचं सगळं सर्क्युलेशन थांबवण्यात पोलिसांचं काम आहे, मिलिटरीचं नाही आहे. म्हणजे तुम्ही कशाला लढता तिकडे दहशतवाद्यांची. इकडे बघा, ड्रग्सच्या आधी समाज चालला आहे. हे मूर्खपणाचं विधान आहे. दहशतवाद्यांची जेव्हा आपली मिलिटरी लढत असते किंवा दुसऱ्या सैन्याशी लढत असते तेव्हा पोलीस झोपलेले नसतात. ऑन द कॉन्ट्री पोलीस जास्त ॲक्टिव्ह होतात. कारण त्यांना देशांतर्गत सुरक्षा हवी असते. त्याच्यामुळे ड्रग्सची अगेन्स्ट कारवाया, ड्रग्सच्या विरुद्ध ॲक्शन ही चालूच असते. ती कधीही थांबत नाही. लढाईमुळे तर मुळीच थांबत नाही, जास्त ॲक्टिव्ह होते. तेव्हा ड्रग थांबवणं, ड्रगचा प्रचार थांबवणं, प्रसार थांबवणं, कर्ब करणं, ड्रग डिलिंग, ह्या पोलिसांची जबाबदारी आहे. त्याचा मिलिटरीशी काही संबंध नाही आहे. म्हणजे जरी आपण युद्ध लढत असलो तरी आतमध्ये ड्रग चालू आहेत की नाही हे बघणे पोलिसांची जबाबदारी आहे, मिलिटरीची नाही. म्हणजे एक माणूस किती चुकीचं विधान करतो बघा. आणि राज ठाकरे ही अशी एक व्यक्ती होती, सुरुवातीला मला त्यांच्याबद्दल आदर होता. 20 वर्षापूर्वी जेव्हा चालू केलं तेव्हा. कारण इथे मनसे पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आता तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या माणसाला स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय याचा पत्ताच नाही आहे, ज्याला हेही कळत नाही की ड्रगला रोखणं, त्यांचं सर्क्युलेशन रोखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे, मिलिटरीची नाही, हे पण ज्याला माहीत नाही, असा माणूस तुम्हाला सांगतो की माझ्या हातात राज्याची सत्ता द्या, कोणालाही वोट द्या, नोटाला वोट द्या, पण मनसेला वोट देऊ नका. किंवा मनसे ज्या पार्टीबरोबर आहे त्या पार्टीला पण वोट देऊ नका, अजिबात देऊ नका. कारण अशा माणसाच्या हातात की ज्याला बेसिक कॉन्स्टिट्यूशन माहीत नाही, तुम्ही पूर्ण राज्य देणार आणि तो मनुष्य कोणाला तरी मुख्यमंत्री करून रिमोट कंट्रोलनी चालवणारे अत्यंत घातक आहे, मूर्खपणाचं आहे.
म्हणून मला एवढंच आवाहन करायचं आहे की राज ठाकरेंना अजिबात कॉन्स्टिट्यूशन माहीत नाही. त्यांनी थोडा वेळ चित्रकला बाजूला ठेवून कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करावा. युनियन लिस्टचे सब्जेक्ट्स काय, स्टेट लिस्टचे सब्जेक्ट काय, कॉन्करंट लिस्टचे सब्जेक्ट काय याचा अभ्यास करावा आणि मग बोलावं. प्रत्येक राजनेत्यांनी करावं असं मला म्हणायचं आहे, फक्त राज ठाकरेंनी नाही, प्रत्येक राजनेत्यांनी करावा. पण फडणवीसांच्या संबंधित बोलायला नको किंवा शरद पवारांच्या संदर्भात ते मुरब्बी आहेत आणि त्यांना माहिती आहे. आणि शरद पवार आणि फडणवीस दोघेही LLB आहेत. दे आर अवेअर ॲटलिस्ट टू सम एक्सटेंट की काय करायला पाहिजे, कुठले विषय आहेत, कोण डील करणार. तर राज ठाकरेंना काहीही माहीत नाही. त्यांनी राजकारणाचा म्हणण्यापेक्षा त्यांनी कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करावा. प्रत्येक राजनेत्याला कॉन्स्टिट्यूशन माहिती पाहिजे आणि या 3 लिस्ट माहिती पाहिजेत. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. त्यांची भाषणं भावनात्मक असतात, भावनेने वाहून जाऊ नका, भावनात्मक दृष्टीने कुठल्याही प्रश्नाकडे बघू नका. जो मनुष्य त्या पार्टीचा हेड आहे आणि त्याचे इतर जे काही सहकारी आहेत त्यांना कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास आहे की नाही बघा. आता मी हा विरोध करतोय कारण मी मनसेचं नाही. मनसेतला कुठल्या माणसाला जसे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, दुसरे ते संदीप देशपांडे यांना हे सगळं माहिती आहे की नाही मला माहीत नाही. कदाचित संदीप देशपांडेंना माहीत असेल कारण ते पॉलिटिकल सायन्स हे मला वाटतं पदवीधर आहेत किंवा मास्टर्स डिग्री आहे त्यांच्याकडे. पण त्यांची कदाचित हिंमत नसेल राज ठाकरेंना असं सांगायची. असं सांगितलं तर गेलं पार्टीच्या बाहेर. तर तुम्ही प्लीज एक लक्षात ठेवा की राज ठाकरेंना कधीही मत द्यायचं नाही आणि त्यांच्याबरोबर जी पार्टी असते त्यालाही मत द्यायचं नाही. मी त्यांचा काय पर्सनल वैरी नाही आहे. मी एक ॲकॅडमिक म्हणून ॲकॅडमिशियन, एक ॲकॅडमिक कल्चर म्हणून हा मुद्दा तुमच्या समोर मांडतो आहे. धन्यवाद. डिलीट कर.